Hello friends, good morning. Myself Busar Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. In previous lecture, we was started surgical dressing. In previous lecture, we we are studied cotton and gauze. In today's lecture, we will discuss related to or discuss new point bandages. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉटन आणि जॉर्ज हे सर्जिकल ड्रेसिंगमधील 2 पॉईंट स्टडी केलेले आहेत आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण बँडेजेस हा पॉईंट नवीन पॉईंट स्टडी करणार आहोत. बँडेजेस आर यूज टू होल्ड ड्रेसिंग इन प्लेस बाय प्रोव्हाइडिंग प्रेशर और सपोर्ट्स. बँडेजेस कशामध्ये यूज करतो आपण? ड्रेसिंगमध्ये. कशासाठी? तर प्रेशर किंवा सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी. बँडेजेस मे बी एक्सटेन्सिव्ह और नॉन एक्सटेन्सिव्ह. बँडेजेस कसे असू शकतात? एक्सटेन्सिव्ह असू शकतात किंवा नॉन एक्सटेन्सिव्ह असू शकतात. त्यानंतर इट मे बी अडेझिव्ह और नॉन अडेझिव्ह. कसे असतात? इट मे बी ॲडेझिव्ह किंवा नॉन अडेझिव्ह असू शकतात. त्यानंतर इट मे बी फ्लॅट और ट्युब्युलर. कसे? फ्लॅट किंवा ट्युब्युलर असतात. त्यानंतर बिकम रिजिड आफ्टर शॅपिंग फॉर इमोबिलायझेशन. देन टाइप्स ऑफ बँडेजेस. फर्स्ट वन आहे रिटेन्शन बँडेजेस. रिटेन्शन बँडेजेस आर ऑफ 2 टाइप्स. रिटेन्शन बँडेजेसचे परत 2 टाईप पडतात. एक म्हणजे नॉन स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेस आणि दुसरं आहे स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेस. त्याच्यानंतर आहे नॉन स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बँडेजेस. त्याचे पण सब टाईप पडतात. त्याच्यामध्ये आहेत ट्रायंग्युलर कॅलिको बँडेजेस, त्याचा फर्स्ट टाईप आहे. त्यानंतर डोमेटे बँडेजेस हा त्याचा सेकंड टाईप आहे. आणि ओपन वेव्ह बँडेजेस, त्यालाच आपण कॅम्ब्रिक बँडेजेस पण म्हणतो, हा तिसरा टाईप आहे. त्यानंतर टाईप फर्स्ट बँडेजेस इज नोन ॲज ओपन वेव्ह बँडेजेस. त्यानंतर टाईप सेकंड बँडेजेस इज नोन ॲज मीडियम क्वालिटी बँडेजेस. देन टाईप थर्ड बँडेजेस इज नोन ॲज हॉस्पिटल क्वालिटी बँडेजेस. देन नॉन स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेस. नॉन स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेसचे त्याचे टाईप आहेत. त्यामध्ये आहे ट्रायंग्युलर, कॉलिको, डोमेटो आणि ओपन. देन नेक्स्ट आहे स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेस. स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेसमध्ये कॉटन कन्फॉर्मिंग बँडेजेस, त्याच्यानंतर पॉलिअमाइड अँड सेल्युलोज काउंटर बँडेजेस हे त्याचे सब टाईप आहे स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेसचे. आणि नेक्स्ट वन आहे, पुढील टाईप आहे मेडिकेटेड बँडेजेस. त्यानंतर त्याचे 2 टाईप आहेत. त्याचे पुढील टाईप पडतात झिंक पेस्ट बँडेजेस असेल, त्यानंतर झिंक पेस्ट अँड कोल टार बँडेजेस. देन झिंक पेस्ट अँड इथॅमॉल बँडेजेस, प्लास्टर ऑफ पॅरिस बँडेजेस हे मेडिकेटेड बँडेजेसचे टाईप आहेत. त्यानंतर सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेजेसचे 5 टाईप्स पडतात. क्रेप बँडेजेस, कॉटन क्रेप बँडेजेस, कॉटन स्ट्रेच बँडेजेस, देन कॉटन अँड रबर इलास्टिक बँडेजेस अँड इलास्टिक अधेझिव्ह बँडेजेस. हे सर्व बँडेजेसचे टाईप आहेत. तर वन बाय वन स्टडी करूया. फर्स्ट वन पाहूया, रिटेन्शन बँडेजेस. द रिटेन्शन बँडेजेस आर ऑफ 2 टाईप्स. रिटेन्शन बँडेजेसचे किती टाईप पडतात? 2 टाईप पडतात. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे नॉन स्ट्रेच फॅब्रिक बँडेज आणि सेकंड टाईप आहे स्ट्रेच फॅब्रिक बँडेज. फर्स्ट स्टडी करूया नॉन स्ट्रेच फॅब्रिक बँडेज. नॉन स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेस त्यामध्ये फर्स्ट टाईप पडतो त्याचा ट्रायंग्युलर
कॅलिको बँडेजेस. फर्स्ट टाईप आहे नॉन स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बँडेजचा ट्रायँग्युलर कॅलिको बँडेजेस. मग तो कसा कन्सिस्ट झालेला आहे? इट कन्सिस्ट ऑफ ट्रायँग्युलर शेप पीस ऑफ अनब्लीच कॉटन क्लॉथ ऑफ प्लेन वेव्ह. कशापासून बनलेला आहे? तर कसा आहे शेप त्याचा? ट्रायँग्युलर शेप आहे, अनब्लीच ऑफ कॉटन ऑफ प्लेन वेव्ह पासून बनलेलं आहे. त्यानंतर इट इज अ क्लीन अँड रिजनेबली फ्री फ्रॉम वेविंग डिफेक्ट्स कॉटन लीफ अँड शेल. कशापासून फ्री असतं? तर फ्री फ्रॉम वेविंग डिफेक्ट्स, त्यानंतर कॉटन लीफ अँड शेल. देन त्याचा युजेस काय आहे ट्रायँग्युलर कॅलिको बँडेजेसचा? तर इट इज यूज ॲज स्लिंगमध्ये यूज केला जातो. देन इफ द बँडेजेस इज लाईकली टू बी इन कॉन्टॅक्ट विथ एरिया ऑफ ब्रोकन स्किन इट शुड बी स्टेरिलाइज बिफोर यूज. जे युजिंगच्या आधी तो कसा पाहिजे? स्टेरिलाइज केलेला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे त्याच्यामधील डोमेटे बँडेजेस. इन दॅट डोमेटे बँडेजेस इट कन्सिस्ट ऑफ फॅब्रिक ऑफ प्लेन वेव्ह in which wrap threads are of cotton and web threads are of wool. कशापासून बनलेला आहे? तर फॅब्रिकपासून बनलेला आहे. त्याच्यानंतर रॅप थ्रेड जे आहेत ते कशाचे असतात? कॉटनचे असतात. आणि वेब्ड जे थ्रेड असतात ते कशाचे असतात? वूलचे असतात. त्यानंतर त्याचा युजेस आहेत. युजेसमध्ये काय आहे? तर इट इज मेनली फॉर द ऑर्थोपेडिक पर्पज. जे ऑर्थोपॅडिक पर्पजसाठी त्याचा यूज केला जातो. देन नेक्स्ट वन आहे ओपन वेव्ह बँडेजेस. ओपन वेव्ह बँडेजेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅम्ब्रिक बँडेजेस. ओपन वेव्ह बँडेजेसला आपण काय म्हणतो? कॅम्ब्रिक बँडेजेस असं पण म्हटलं जातं. त्यानंतर त्याचं कसं बनलेलं आहे? तर इट इज कन्सिस्ट ऑफ कॉटन क्लॉथ ऑफ प्लेन वेव्ह. कशापासून बनलेलं आहे? कॉटन क्लॉथपासून बनलेलं आहे प्लेन वेव्ह. देन युजेस काय आहे त्याचे? प्रोटेक्शन. युजेस काय? प्रोटेक्शन अँड रिटेन्शन ऑफ ॲब्सॉर्बंट ड्रेसिंग, सपोर्ट फॉर मायनर स्ट्रेन्स. कशासाठी? मायनर स्ट्रेनच्या सपोर्टसाठी. स्प्रेन्स. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो यूज टू सेक्युअर द स्प्लिंटच्या सेक्युअरसाठी त्याचा युजेस केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे टाईप फर्स्ट बँडेजेस. त्यालाच आपण काय म्हणतो? ओपन वेव्ह बँडेजेस. Then type second bandages is known as medium quality bandages. Type third bandages is known as hospital quality. हे जे आपण पाहिलं मागील स्लाइडमध्ये, फर्स्ट वन काय आहे? ट्रायँग्युलर, त्याला टाईप 1 बँडेजेस, त्याला ओपन वेव्ह. त्यानंतर टाईप 2ला मिडियम क्वालिटी म्हणतात आणि टाईप 3ला हॉस्पिटल क्वालिटी बँडेजेस म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बँडेजेस. स्ट्रेच फॅब्रिक रिटेन्शन बँडेजेस इट इज अगेन सबडिवायडेड इंटू 2 टाईप्स. स्ट्रेच फॅब्रिक बँडेजेसचे अगेन 2 टाईप्स पडतात. त्याच्यामध्ये असतात कॉटन कन्फर्मिंग बँडेजेस, हा एक त्याचा टाईप आहे. आणि दुसरा आहे पॉलिअमाइड अँड सेल्युलोज कंटाऊर बँडेजेस. त्यालाच आपण काय म्हणतो? नायलॉन अँड व्हिस्कस स्ट्रेच बँडेजेस हे त्याचं दुसरं नाव आहे. फर्स्ट वन स्टडी करूया. कॉटन कन्फॉर्मिंग बँडेज. इट कन्सिस्ट ऑफ कॉटन क्लॉथ ऑफ प्लेन वेव्ह. कशाचा बनलेला आहे? कॉटन क्लॉथ ऑफ प्लेन वेव्ह ट्रीटेड टू इम्पार्ट सम इलॅस्टिसिटी टू रॅप अँड वेव्ड. कशाचा बनलेला आहे? कॉटन क्लॉथचा. त्याच्यानंतर ट्रीटेड विथ सम इम्पार्ट इलॅस्टिसिटी टू रॅप अँड वेव्ड. युजेस काय आहे त्याचा? इट इज यूज टू प्रोटेक्ट ड्रेसिंग. काय कशासाठी यूज केला जातो? इट इज यूज प्रोटेक्ट ड्रेसिंग अँड होल्ड देम इन प्लेस ॲट डिफिकल्ट पोझिशन. कुठं होल्ड केला जातो? डिफिकल्ट पोझिशन सच ॲज जॉईंट्स, म्हणजे जॉईंट्समध्ये होल्ड केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे त्याचा स्ट्रेच आणि फॅब्रिक रिटेन्शन बँडेजेसचा पॉलिअमाइड अँड सेल्युलोज काउंटर बँडेजेस. It is also called as nylon and viscous stretch bandages. It containing polyamide filament and weft of cotton viscose. काय कशाचं बनलेलं आहे ते? It is a containing polyamide
फिलामेंट अँड वेब्ड कॉटन और विस्कसचं बनलेलं आहे. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये फॉलोइंग आर द बँडेजेस यूज फॉर द रिटेन्शन ऑफ ड्रेसिंग ऑन द लिम्स. कुठे? ड्रेसिंग ऑन लिम्सला. त्यानंतर ट्रंक अँड ॲबडोमेन. कोणते बँडेजेस यूज केले जातात? तर इलॅस्टिक ट्युब्युलर बँडेजेस, फोम पॅडेड इलॅस्टिकेटेड सर्जिकल ट्युब्युलर स्टॉकिनेट हे यूज केले जातं. त्यानंतर आहे बी टाईप सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेजेस. सपोर्ट अँड कॉम्प्रेशन बँडेजेस अगेन सब डिव्हायडेड इंटू इट्स 5 सब टाईप. त्याचे 5 सब टाईप पडतात. त्या 5 सब टाईपमध्ये डिवायडेशन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे क्रेप बँडेज, सेकंड वन आहे कॉटन क्रेप बँडेज, थर्ड वन आहे कॉटन स्ट्रेच बँडेज, फोर्थ वन आहे कॉटन रबर इलॅस्टिक बँडेज आणि फिफ्थ वन आहे इलॅस्टिक अधेझिव्ह बँडेज. हे त्याचे टाईप्स आहेत. कशाचे? सपोर्टिव्ह अँड कॉम्प्रेशन बँडेजचे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्रेप बँडेज, सेकंड वन कॉटन क्रेप बँडेज, थर्ड वन कॉटन स्ट्रेच बँडेजेस, कॉटन अँड रबर इलॅस्टिक बँडेजेस 4 टाईप, अँड फिफ्थ वन इलॅस्टिक अधेझिव्ह बँडेजेस. वन बाय वन स्टडी करूया. फर्स्ट वन आहे क्रेप बँडेज. क्रेप बँडेज इज consist of fabric of plain wave in which the wrap is of cotton and wool thread and webbed is a cotton thread. कशापासून बनलेलं आहे क्रेप बँडेज? फॅब्रिक्सपासून बनलेलं आहे. रॅप ऑफ कॉटन अँड वूल ऑफ थ्रेड. त्याच्यानंतर वेब्ड इज कॉटन थ्रेड. वेब्ड कसे? कॉटन थ्रेडचे. युजेस काय आहेत त्याचे? तर क्रेप बँडेजचे युजेस काय आहेत? इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ स्प्रेन्स अँड स्ट्रेन्स. स्प्रेन्स आणि ट्रेन्सच्या ट्रीटमेंटसाठी क्रेप बँडेज यूज केलं जातं. देन अदर कंडिशन विच रिक्वायर लाईट सपोर्ट, then it is also used as the correctional purpose and compression over the paste bandage for viscous vein. त्याच्यामध्ये यूज केलं जातं. देन नेक्स्ट आहे कॉटन क्रेप बँडेज. कॉटन क्रेप बँडेज अ फॅब्रिक ऑफ प्लेन वेव इन विच रॅप थ्रेड्स आर क्रेप ट्विस्टेड cotton and the web threads are of cotton or rayon. क्रेप ट्विस्टेड कॉटन ते कशाचे असतात? रॅप थ्रेड कशाचे असतात? क्रेप ट्विस्टेड कॉटन आणि वेब थ्रेड कॉटन आणि किंवा रेवॉनचे असतात. युजेस काय आहे त्याचं? सम सेम ॲज अ क्रेप बँडेज. जे क्रेप बँडेजेसचे युजेस आपण पाहिले त्याच्यासारखेच त्याचे युजेस आहे. त्याच्यानंतर आहे कॉटन स्ट्रेच बँडेज. इट इज अ फॅब्रिक ऑफ प्लेन वेव. कशाचं आहे? काय आहे? इट इज अ फॅब्रिक ऑफ प्लेन वेव हॅविंग रॅप थ्रेड्स आर क्रेप ट्विस्टेड कॉटन अँड वेब थ्रेड्स ऑफ कॉटन. देन इट इज अ स्ट्रेच बँडेज विच इज लायटर दॅन कॉटन बँडेज. स्ट्रेच बँडेज जे आहे ते कॉटन बँडेजपेक्षा कसं असतं? लाईट असतं. युजेस काय आहेत त्याचे पण? इट इज अ यूज ॲज सेम ॲज अ क्रेप बँडेजेस. क्रेप बँडेजेसचे युजेस काय आहे? ट्रीटमेंट ऑफ स्प्रेन आणि स्ट्रेन. त्याच पद्धतीनं कॉटन क्रेप बँडेजचे युजेस आहेत आणि कॉटन स्ट्रेच बँडेजचे युजेस आहेत. त्यानंतर कॉटन अँड रबर इलॅस्टिक बँडेज. इट इज अ फॅब्रिक प्लेन ऑफ वेव हॅविंग रॅप थ्रेड्स ऑफ कॉटन अँड रबर अँड वेब थ्रेड ऑफ कॉटन. देन युजेस काय आहेत? सेम ॲज द क्रेप बँडेज. क्रेप बँडेजचे युजेस काय आहेत? इट इज यूज ॲज अ इन ट्रीटमेंट ऑफ स्प्रेन अँड स्ट्रेन. Then elastic adhesive bandages. In that elastic adhesive bandages, it is a woven fabric, elastic in a wrap, crepe twisted cotton threads and webbed of the cotton and rayon threads spread with adhesive mask containing zinc oxide. काय असतं त्याच्यामध्ये? containing zinc oxide असतं. Then use काय आहेत?
इलॅस्टिक अधेसिव्ह बँडेजेसचे तर त्याचे यूज आहे, इट इज अ यूज ॲज कॉम्प्रेशन ऑफ क्रोनिक लेग अल्सर. कशामध्ये यूज केलं जातं? कॉम्प्रेशन ऑफ क्रोनिक लेग अल्सरमध्ये यूज केलं जातं. देन नेक्स्ट यूज आहे त्याचा, इट इज अ यूज ॲज और इट इज ऑल्सो यूज ॲज कॉम्प्रेशन अँड सपोर्ट फॉर फ्रॅक्चर रिब्स. फ्रॅक्चर रिब्समध्ये यूज केलं जातं. देन क्लॅव्हिकल्समध्ये, क्लॅव्हिकल्स जर फ्रॅक्चर असेल तर त्यामध्ये यूज केलं जातं. त्याच्यानंतर सोलेन और स्प्रेन जॉईंट्समध्ये यूज केलं जातं. काय? इलॅस्टिक अधेसिव्ह बँडेज. इट इज यूज ॲज अ fracture ribs, then clavicles, solen or sprain joints. Then next type आहे medicated bandages. In that medicated bandages, it is again divided into its subtype. त्याचे 4 सबटाईप आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे झिंक पेस्ट बँडेज, हा एक त्याचा टाईप आहे. देन झिंक पेस्ट अँड कोल्ड टार बँडेज सेकंड टाईप आहे. थर्ड वन आहे झिंक पेस्ट अँड इथॅमॉल बँडेज. फोर्थ वन आहे प्लास्टर ऑफ पॅरिस बँडेज. हे सर्व टाईप कशाचे आहेत? मेडिकेटेड बँडेजचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करूया, झिंक पेस्ट बँडेजेस. इट इज अ कॉटन फॅब्रिक ऑफ प्लेन वेव्ह impermeated with suitable paste containing zinc oxide. त्याच्यामध्ये काय असतं? झिंक ऑक्साईड असतं आणि इट रिक्वायर्स ॲडिशनल बँडेजिंग. त्याला काय रिक्वायर्ड असतं? काय रिक्वायर्ड गरजेचं असतं? तर ॲडिशनल बँडेजिंग रिक्वायर्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये द पेस्ट कंपोजिशन, त्याच्यामध्ये काय असेल मग पेस्ट कंपोजिशनमध्ये? तर झिंक ऑक्साईड किती असेल? 180 ग्रॅम. झिंक ऑक्साईड किती असेल? 180 ग्रॅम. देन जिलेटिन किती असेल? 160 ग्रॅम. कॅल्शियम क्लोराईड डायहायड्रेट 115 ग्रॅम. बोरिक ॲसिड 20 ग्रॅम आणि वॉटर किती असेल? 1000 ग्रॅम और ml. 1000 ग्रॅम. कंपोजिशन कसं केलं जातं पेस्टचं? त्या झिंक ऑक्साईड किती असतं? त्यामध्ये 180 ग्रॅम असतं. जिलेटिन 160 ग्रॅम. ग्लिसरॉल 255 ग्रॅम. कॅल्शियम क्लोराईड डायहायड्रेट 115 ग्रॅम आणि वॉटर टू मेक 1000 ग्रॅम. देन कंटेंट ऑफ झिंक ऑक्साईड इन पेस्ट नॉट लेस दॅन 6%. किती पाहिजे? नॉट लेस दॅन 6% त्याचं कंटेंट पाहिजे. देन पॅकेजिंग कशी केली जाते? तर इट शुड बी एनक्लोज इन सील पॅकेजेस विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉइश्चर. सील पॅकेज पाहिजे त्याच्यामध्ये मॉइश्चरची एंट्री झाली नाही पाहिजे किंवा प्रिव्हेन्शन झालं पाहिजे. देन युजेस काय आहेत त्याचे? तर इट इज अ यूज ॲज और इट इज अ यूज टू सपोर्ट अँड प्रिव्हेंट द स्वेलिंग ऑफ फ्रॅक्चर लिम्स. कशासाठी? स्वेलिंगसाठी आणि सपोर्टसाठी किंवा प्रिव्हेन्शन करण्यासाठी यूज केलं जातं. कशाचे? स्वेलिंग फ्रॅक्चर लिम्सची. देन it is also used to support varicose vein and for the treatment of फ्लेबिटिसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. त्याच्यानंतर अल्सर अँड व्हॅरिकोस इस्झेमास अँड ओडेमा ऑफ द लेग्सच्या याच्यात यूज केलं जातं. त्याचं एक्झाम्पल काय आहे? तर एक्झाम्पल काय आहे त्याचं? झिंका बँड हे त्याचं एक्झाम्पल आहे. झिंका बँड. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे झिंक पेस्ट अँड कोल्ड टार बँडेजेस. इट इज अ कॉटन फॅब्रिक ऑफ प्लेन वेव्ह impregnated with suitable paste containing झिंक ऑक्साईड अँड कोल्ड टार. त्याच्यामध्ये काय केलेलं असतं? कंटेनिंग काय असतं? त्याच्यामध्ये कंटेंट काय असतं? झिंक ऑक्साईड आणि कोल्ड टार असतं. त्याच्यानंतर
इट इज ऑल्सो रिक्वायर ॲडिशनल बँडेजिंग, त्याला पण ॲडिशनल बँडेजिंग इन्ग्रेडियंट गरजेचे असतात. त्यानंतरचे युजेस काय आहेत तर इट इज अ यूज इन ट्रीटमेंट ऑफ स्किन डिसऑर्डर्स सच ॲज लेग अल्सर, लेग अल्सरच्या डिसऑर्डरमध्ये यूज केलं जातं. त्याच्यानंतर न्यूरोडर्मेटायटिसच्या डिसऑर्डरमध्ये यूज केलं जातं आणि क्रोनिक व्हेसिक्युलर इझेमास या डिसऑर्डरमध्ये ही काय यूज केलं जातं, झिंक पेस्ट किंवा कोलटार बँडेजेस. त्याचं एक्झाम्पल काय आहे तर टार बँड किंवा कोल्टा पेस्ट हे त्याचे एक्झाम्पल आहेत. टार बँड आणि कोल्टा पेस्ट हे ब्रँड नावाचे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे झिंक पेस्ट अँड इथामॉल bandages. It is cotton fabric of plain wave impregnated with suitable paste containing zinc oxide and इथेमॉल. त्याच्यामध्ये काय असतं, झिंक ऑक्साईड आणि इथेमॉल असतं. त्याचा यूज काय आहे, लेग अल्सर ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात. त्यानंतर क्रोनिक डर्मेटायटिससाठी यूज केले जातात आणि व्हॅरिकोस इस्चेमाससाठी यूज केले जातात. स्किन डिसऑर्डरमध्ये यूज केलं जातं. त्यामध्ये काय असेल मग, अल्सर असेल, क्रोनिक डर्मेटायटिस असेल, व्हॅरिकोस इस्चेमास असेल. त्याचे एक्झाम्पल काय आहे मग, इथाबँड आणि इथो पेस्ट. ते नेक्स्ट टाईप आहे त्याचा फोर्थ वन, प्लास्टर ऑफ पॅरिस बँडेजेस. प्लास्टर ऑफ पॅरिस बँडेजेस त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी तर इट इज अ कॉटन क्लॉथ impregnated with dried calcium sulfate and suitable adhesive so that calcium sulfate remains adherent. Then calcium sulfate त्याच्यामध्ये किती नसलं पाहिजे किंवा त्याची क्वांटिटी काय पाहिजे, नॉट लेस दॅन 85%. देन पॅकेजिंग कशी पाहिजे त्याची, इट शुड बी एनक्लोज इन कंटेनर्स. कशामध्ये एनक्लोज केलेलं पाहिजे, कंटेनरमध्ये. विच प्रिव्हेंट ॲसेस ऑफ मॉइश्चर अँड डॅमेज ऑफ बाय प्रेशर. प्रिव्हेन्शन काय झालं पाहिजे, मॉइश्चरपासून आणि प्रेशरपासून त्याचं प्रिव्हेन्शन झालं पाहिजे. देन नेक्स्ट आहे त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये जे बँडेजेस आहेत त्यामध्ये त्याची पॅकेजिंग पाहिली. त्यानंतर आहे त्याचे युजेसमध्ये काय आहे, फर्स्ट यूज स्प्लिंटिंग ऑफ फ्रॅक्चर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बॉडी सपोर्ट त्याच्यामध्ये यूज केलं जातं. देन ऑर्थोपेडिक सर्जरी त्यामध्ये यूज केलं जातं आणि करेक्शन ऑफ स्प्लिंटिंग त्याच्यामध्ये यूज केलं जातं. ओनली क्लीन वॉटर शुड बी यूज टू वेट द बँडेजेस बिफोर द ॲप्लिकेशन. काय यूज केलं जातं, क्लीन वॉटर यूज केलं जातं टू अवॉइड द इन्फेक्शन ऑफ वोंड्स अंडर द बँडेजेस. Thank you everyone. Remaining points of this chapter will be studied in next lecture. Thank you again.